समतोल साध्य करणं, सर्वत्र समतोल बाळगणं या गोष्टी तूळ राशीच्या व्यक्तिमत्वातील मूळ भाग आहे. तुम्ही इमोशनल असतात, लॉजिकल असतात, कधी प्रेमळ असतात, कधी निर्णायक असतात, परंतु सतत आनंदी आणि फ्रेश राहतात. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण केलेला आहे. त्याचवेळी तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी भाग्याच्या अनेक संधी निर्माण होतील. विशेष बाब म्हणजे लाभेश देखील या महिन्यात लाभस्थानात विराजमान आहे, तर राशी स्वामी दशमस्थानात विराजमान आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा.